झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि राज्यातल्या विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल यावर्षी लांबणार आहेत। उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर प्राध्यापकांनी बहिष्कार घातलाय। त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय। विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे हे गठ्ठे बऱ्याचशा विद्यापीठातल्या परीक्षा संपल्यात, तर काही परीक्षा संपत आल्यात। उत्तरपत्रिका तपासण्याचं काम मात्र अजूनही सुरू झालेलं नाही। पुण्यात 5 ठिकाणी कॅप म्हणजे सेंट्रल असेसमेंट प्रोसेस राबवली जाते, पण प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे एकही उत्तरपत्रिका तपासली गेलेली नाही। पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये कॅप सुरू आहे। अर्थात कॅप या ठिकाणी केवळ नावालाच आहे। मॉडर्न कॉलेजमधलं हे गोडाऊन आहे, मात्र हे पेपर तपासायला कॅप अंतर्गत एकही प्राध्यापक इकडे फिरकला नाही। त्यामुळे या पेपरचं काय होणार, त्याचबरोबरीनं त्या विद्यार्थ्यांचं काय होणार असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। 6व्या वेतन आयोगाच्या पगाराच्या रकमेचा फरक ताबडतोब मिटावा, नेटसेट ग्रस्तांना नियमित केलं जावं, MSW तसंच विना अनुदानित शाखांच्या प्राध्यापकांना 6वा वेतन आयोग लागू व्हावा या मागण्यासाठी प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातलाय। राज्यातले 40 ते 45 हजार प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झालेत। महाराष्ट्रामध्ये 40 ते 42 हजार प्राध्यापक आता आम्ही ह्या संपूर्ण 10 विद्यापीठांच्यावर बहिष्कार घातलेला आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं ही आमची अजिबात मुळीच इच्छा नाहीये, परंतु सरकारने याच्यावर तोडगा काढावा हे काम त्यांचं नाही। बाकीचे संप होतात, मारझोड होतात, तोडफोडी करतात, त्याच्याकडे लगेचच त्यांच्याकडे प्रायोरिटीने देतात आणि त्यांना बोलून घेतलं जातं। 5-5, 6-6 वर्षापासून जर त्यांचे अरेस्ट मिळणार नसतील तर ह्या आमच्याकडे लक्ष देणारं तरी कधी आहे सरकार? सरकारकडून अजून या आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाहीये। अशा परिस्थितीत लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय। या मागण्या तर मुलांच्या भवितव्यासमोर एक छोट्या मागण्या आहेत, पण जर का ह्यांच्यामुळे मुलांचं नुकसान झालं तर पुढे मुलांना खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ना। जो काही त्यांनी बंड पुकारलाय तो लवकरात लवकर त्यांचं सरकारने नाही तर त्यांचं जे असेल ते लवकरात मागण्या पूर्ण कराव्या, नाहीतर आमच्या विद्यार्थ्यांचे वर्षाचं नुकसान होईल। रिझल्ट उशीर लागल्यामुळे पुढचे ऍडमिशन प्रोसेस, CET एक्झाम असतात त्या थोडा लेट त्याचा परिणाम होणार। आंदोलनकर्ते, प्राध्यापक आणि सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत। अशा परिस्थितीत सगळ्याच परीक्षांचे निकाल लांबण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यावर तातडीनं तोडगा काढणं आता गरजेचं बनलंय। झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ऋषी देसाई, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।